नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता चौथी मंथन बुद्धिमत्ता चाचणी. आज आपण कूट प्रश्न या टॉपिकचा विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिला उपघटक वेन आकृती, व्यवसाय 23. मित्रांनो, वेन आकृती म्हणजे एकमेकात गुंतलेली आकृती. म्हणजे वर्तुळात त्रिकोण, त्रिकोणात चौकोन अशा आकृत्या 2 ते 3, 4 आकृत्या एकमेकांमध्ये ज्या वेळेला गुंतलेल्या असतात त्यामध्ये वेगवेगळे अंक दिलेले असतात किंवा अक्षर दिलेले असतात आणि त्या आकृतीच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. त्याला आपण म्हणतो वेन आकृती. आता व्यवसाय 23, प्रश्न 1 ते 4. चौरसातील व्यक्ती गहू, वर्तुळातील व्यक्ती ज्वारी व त्रिकोणातील व्यक्ती बाजरी खातात. तर आता आपल्याला काय सांगितले? चौरसातील व्यक्ती गहू. मग आता चौरसातील व्यक्ती म्हणजे गहू. त्यानंतर वर्तुळातील व्यक्ती म्हणजे ज्वारी. या वर्तुळातील व्यक्ती आहेत ज्वारी आणि त्रिकोणातील व्यक्ती म्हणजे बाजरी. तर पहिला प्रश्न, फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत? मित्रांनो, वर्तुळ म्हणजे ज्वारी. आता हे 5 लोक असे आहेत जे फक्त ज्वारीच खातात. बघा, वर्तुळामध्ये असणारी 5 ही संख्या फक्त वर्तुळातच आहेत. ती चौरसात पण नाही आहे आणि त्रिकोणात पण नाही आहे. म्हणजे 5 व्यक्ती अशा आहेत ज्या फक्त ज्वारी हेच धान्य खातात. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 5. प्रश्न दुसरा, फक्त दोन अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? मित्रांनो, आता 2 अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती. आता आपण ही 6 संख्या बघितली तर 6 हे फक्त वर्तुळात आणि चौरसात आहेत. म्हणजे या ठिकाणी 6. त्यानंतर 3 ही संख्या बघितली तर 3 ही संख्या फक्त वर्तुळात आहे आणि त्रिकोणात आहे. म्हणजे 3 व्यक्ती अशा आहेत की ज्या फक्त ज्वारी खातात आणि बाजरी खातात. आणि त्यानंतर 1 ही संख्या सुद्धा चौरसात आहे आणि त्रिकोणात आहे. चौरसात म्हणजे गहू खातात आणि त्रिकोणात म्हणजे बाजरी खातात. मग अशा 6, 3 आणि 1, 10 व्यक्ती अशा आहेत की ज्या फक्त 2च धान्य खातात. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 10. प्रश्न तिसरा, फक्त एकच अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? मित्रांनो, फक्त काही व्यक्ती अशा आहेत की ज्या फक्त एकच अन्नधान्य खातात. तर त्यामध्ये आपण बघू शकतो 9. 9 ही संख्या म्हणजे 9 व्यक्ती अशा आहेत की ज्या फक्त गहू खातात. मग आता या ठिकाणी 9. त्यानंतर 4 व्यक्ती अशा आहेत की ज्या फक्त बाजरी खातात. म्हणजे 9 अधिक 4. आणि त्यानंतर ह्या 5 व्यक्ती अशा आहेत की ज्या फक्त ज्वारी खातात. 9 अधिक 4 अधिक 5. 9 आणि 4 13, 13 आणि 5 18. म्हणजे 18 व्यक्ती अशा आहेत की ज्या फक्त एकाच प्रकारचं धान्य खातात. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर चौथा प्रश्न, तिन्ही अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? म्हणजे काही व्यक्ती अशा आहेत की ज्या गहू खातात, ज्वारी खातात आणि बाजरी पण खातात. म्हणजे 3ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक आहे 2. म्हणजे 2 व्यक्ती तिन्ही पण प्रकारचे धान्य खातात. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5 ते 7 साठी खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न 5वा, फक्त चौरस व आयतात असणारी अक्षरे किती? मित्रांनो, 3 आकृत्या दिल्यात. एक आहे चौरसाची, एक आयताची आणि एक त्रिकोणाची. आपल्याला प्रश्न विचारला आहे फक्त चौरस आणि आयत. बघा, आता हा चौरस आणि हा आयत. मग जी आकृती फक्त चौरसात आहे आणि आयतात आहे असे अक्षरे किती आहेत? आता र बघितला तर फक्त चौरस आणि आयतात आहे आणि य बघितला तो सुद्धा फक्त चौरस आणि आयतातच आहे. म्हणजे असे किती अक्षर आहेत? तर असे 2 अक्षर आहेत. मित्रांनो, र आणि य मी या ठिकाणी लिहून ठेवतो. र आणि य हे 2 अक्षरं फक्त चौरसात आणि आयतात आहे, ते त्रिकोणात नाही आहे. म्हणजे दोघांमध्ये पण ते सामायिक आहेत. म्हणून
5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 2. त्यानंतर प्रश्न 6वा. फक्त आयतात नसणारी आयतातील इतर अक्षरे. मित्रांनो, हा खाली आपल्याला आयत दिसतोय. आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या. आता ही खालची आकृती आयताची आहे, फक्त आयतात नसणारी. मग आता भ, फ आणि ब हे फक्त आयतात आहेत. फक्त आयतात नसणारी आयतातील इतर अक्षरे. मग इतर अक्षरे कोणते? तर र, त्यानंतर य, र, ल, श आणि स आणि श म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. मित्रांनो, आयतामध्ये एकूण 6-7 आयतामध्ये एकूण 8 अक्षरं आहेत. ज्यातली 3 अक्षरं फक्त आयतातच आहेत आणि बाकी 5 अक्षरं इतर आकृत्यांमध्ये गुंतलेली आहेत. म्हणजे र, ल, य, र, ल, स आणि श. म्हणजे आपलं 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 5. मित्रांनो, मी ते आयतातील इतर अक्षरे कोणते? तर ते अक्षर या ठिकाणी मी लिहून ठेवतो. त्यामध्ये आहे य, र, ल, स आणि श. हे झाले 6व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 7वा प्रश्न. त्रिकोण व आयतात असणारी अक्षरे कोणती? मित्रांनो, त्रिकोण आणि आयतात असणारी अक्षरे. आता आपण जर विचार केला तर त्रिकोण आणि आयतात असणारी अक्षरे बघा. या ठिकाणी हा आयत आणि हा त्रिकोण. तर ल, स आणि श हे 3 अक्षरं त्रिकोणात पण आहेत आणि आयतात पण आहेत. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, स, ल, श. बघा, हा स, हा हा स, हा ल आणि हा श हे 3 अक्षरं त्रिकोणात आहेत आणि आयतात आहेत. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8 ते 10 साठी खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. मित्रांनो, आकृती दिली आपल्याला. अ आकृती त्रिकोणाची आहे, ब आकृती त्रिकोणाची आणि आणखी एक आकृती दिली ती आहे चौकोनाची. तर आता प्रश्न नंबर 8. त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती? मित्रांनो, हा अत्रिकोण आणि चौकोन यामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज. मग आता यामध्ये सामायिक अंक आपण जर बघितला तर 6 हा अत्रिकोणात आहे आणि चौकोनात आहे. 8 हा अत्रिकोणात आहे आणि चौकोनात आहे आणि 2 सुद्धा अत्रिकोणात आणि चौकोनात. म्हणजे 8, 6 आणि 2. म्हणजे मी या ठिकाणी लिहितो 8 अधिक 6 अधिक 2 हे अंक अत्रिकोणात आहेत आणि चौकोनामध्ये आहे. यांची बेरीज केली 8 आणि 6 14, 14 आणि 2 16. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 16. त्यानंतर प्रश्न नंबर 9. तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता? मित्रांनो, तिन्ही पण आकृतीमध्ये आहे. म्हणजे अ आकृती असेल, अत्रिकोण आहे, ब त्रिकोण आहे आणि चौकोन. ह्या तिघांमध्ये पण कॉमन आहे असा अंक कोणता आहे? तर 6. 6 हा अंक अ मध्ये आहे, ब मध्ये आहे आणि चौकोनात सुद्धा आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 6. प्रश्न नंबर 10. ब त्रिकोणातील अंकांची बेरीज व अ त्रिकोणातील अंकांची बेरीज यामधील फरक किती? मित्रांनो, ब त्रिकोणातील अंकांची बेरीज आणि अ त्रिकोणातील अंकांची बेरीज करायची आपल्याला. दोन्ही त्रिकोणातल्या अंकांची बेरीज करायची आणि त्या दोघांमधला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी करायची. चला तर मग आपण हा प्रश्न सोडूया. मित्रांनो, या ठिकाणी अत्रिकोण आणि ब त्रिकोण या अंकांची आपण बेरीज करूया. तर अत्रिकोणात आपण बघितलं तर 11 आहे, 8 आहे, 6 आहे, 2 आणि 1 हे सगळे अंक अत्रिकोणात आहेत. बघा, 8, 11, 8, 6, 2 आणि 1 यांची बेरीज 11 आणि 8 19, 19 आणि 6 25, 26, 27 आणि 28. त्रिकोणातील अंकांची बेरीज झाली 28. आता ब त्रिकोणातील अंकांची बेरीज. तर आता ब त्रिकोणामध्ये आहे 7, 6, 4 आणि 3 हे अंक आहे ब त्रिकोणात. यांची बेरीज केली आपण 7 आणि 6 13,
13 आणि 4 17, त्यानंतर 18 19 20. मग आता दोघांमध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 28 वजा 20 केले तर उत्तर येईल 8. 8 हे आपलं उत्तर असेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 8. प्रश्न 11 ते 13 साठी खालील आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. मित्रांनो 3 आकृत्या दिल्यात. एक आकृती त्रिकोणाची, एक आकृती चौरसाची आणि एक आकृती वर्तुळाची. आता 11वा प्रश्न आहे, फक्त वर्तुळात किती अंक आहेत? मित्रांनो फक्त वर्तुळ, आता या ठिकाणी 7 बघितला तर हा 7 फक्त वर्तुळात आहे, जो त्रिकोणात नाही आहे आणि चौरसात नाही आहे. त्यानंतर 2 सुद्धा फक्त वर्तुळात आहे, जो चौरसात नाही आणि त्रिकोणात नाही आहे. म्हणजे फक्त वर्तुळात किती अंक आहे? तर फक्त वर्तुळात 2 अंक आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2. प्रश्न नंबर 12, वर्तुळ, त्रिकोण व चौकोन, आता या ठिकाणी याला चौरस न म्हणता चौकोन म्हटले. वर्तुळ, त्रिकोण व चौकोन यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता? म्हणजे मित्रांनो तीनही आकृत्यांमध्ये आहे असा अंक कोणता? तर आपण 4 जर बघितला तर लगेच लक्षात येईल 4 हा त्रिकोणात आहे, चौकोनात आहे आणि वर्तुळात पण आहे. म्हणजे 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 4. त्यानंतर 13वा प्रश्न, त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत? मित्रांनो आता त्रिकोणात एकूण संख्या आहेत 3, 1 5 आणि 4. त्रिकोणात एकूण संख्या किती आहेत? 1 5 आणि 4 या 3च संख्या आहेत. आणि त्यामध्ये विषम किती आहेत? 1 आणि 5 या 2 विषम आहेत. 4 ही समसंख्या आहे, म्हणजे विषम संख्या आहेत 2. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 2. प्रश्न 14 ते 17 साठी सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. मित्रांनो एक त्रिकोणाची आकृती आहे, एक चौकोनाची आहे आणि एक वर्तुळाची, ज्या आकृत्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि आकृतीमध्ये आपल्याला काही अक्षर दिलेली आहेत. मग आता त्यावरून आपल्याला द्यायची प्रश्नांची उत्तरे. प्रश्न 14, वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या व त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या यांची बेरीज किती? मित्रांनो आता वर्तुळात असणारे अक्षर, वर्तुळात किती अक्षर आहेत? तर 3. ग, घ आणि ख हे वर्तुळात आहेत 3 अक्षरं. आणि त्यानंतर त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या, आता त्रिकोणात किती अक्षर आहेत? तर क, ग, घ आणि च. त्रिकोणात आहेत 4 अक्षरं. बघा नीट समजून घ्या. वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या 3, त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या 4. मग यांची बेरीज करायची. 3 आणि 4 झाले 7. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 7. त्यानंतर प्रश्न नंबर 15, वर्तुळ, त्रिकोण व चौकोनामध्ये असणारे सामायिक अक्षर कोणते? म्हणजे वर्तुळात, त्रिकोणात आणि चौकोनात तिघांमध्ये पण आहे असं अक्षर कोणतं आहे? तर मित्रांनो असं अक्षर आहे घ. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 घ. बघा हे घ अक्षर वर्तुळात येते, चौकोनात पण आहे आणि त्रिकोणात पण आहे. त्यानंतर प्रश्न नंबर 16, वर्तुळ व त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारे अक्षर कोणतं? बघा वर्तुळ आणि त्रिकोण, तर आता हे आहे वर्तुळ आणि हा आहे त्रिकोण, तर या दोघांमध्ये असणारे अक्षर कोणतं आहे? तर मित्रांनो ग हे अक्षर बघितलं आपण, तर ग हे अक्षर वर्तुळात आहेत आणि त्रिकोणात आहे. ग म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ग. ग हे अक्षर वर्तुळात आहे आणि त्रिकोणात आहे. आणि यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्तुळ, त्रिकोण व चौकोनात असणाऱ्या एकूण अक्षरांची बेरीज किती? आता हा प्रश्न थोडा चॅलेंजिंग आहे. वर्तुळ, त्रिकोण व चौकोनात असणाऱ्या एकूण अक्षरांची बेरीज किती? आता तुम्ही म्हणताल हे सगळे अक्षरं मोजायचे आणि सर्वांची बेरीज करायची, तर ते उत्तर तुमचं चुकीचं असेल. थोडं डोकं चालवा आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवतो. या पद्धतीनं आपण इयत्ता 4थी मंथन बुद्धिमत्ता चाचणी कूट प्रश्न या टॉपिकमधील उपघटक, वेन आकृती, त्यामधील व्यवसाय 23 आपण बघितला. यातले एकूण 17 प्रश्नांचा विचार आपण केला आहे.
बाकीचे राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.